आक्रोश चाललाय, चांगल्या लोकांना घरी बसवलंय आणि नाही त्याला उमेदवारी दिली, धनुष्यबाणाशिवाय पुण्याचा महापौर ठरणार नाही एवढी खात्री तुम्हाला देतो. यात तुम्हाला सगळीकडे शिवसेनेचा आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक, तर हा महापौरच पुढच्या पंचवार्षिक मध्ये शिवसेनेचा महापौर असेल. जय महाराष्ट्र. यावेळेची निवडणूक एक विकास पुरुषाच्या माग खंबीरपणे महाराष्ट्र राहिलाय आणि मला राहायला मिळालं. माझ्यासारखा भाग्यवान नाही. एकनाथजी शिंदे हे विकास पुरुष आहेत. त्यांनी आज जो महाराष्ट्राचा कडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचा जो त्यांची भाषणाची उंची, त्यांची लाडकी बहीण योजना आणि त्यांना मिळालेली जी खाती आहे त्या खात्याचा पूर्णपणे ते महाराष्ट्रात विकास करतात. या सगळ्याला बघून मी शिवसेनेत प्रवेश केला आणि आपल्या पुणे शहराचा विकास झाला पाहिजे. अनेक वर्ष विकास थांबलाय, त्या विकासाला कुठेतरी चालना मिळेल ते एकनाथ शिंदे साहेबच देणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता कामाला लागलोय. प्रभाग क्रमांक 36 त्याच्यामधून आम्ही आमचं पॅनल उभं केलंय. आमच्याकडे मच्छंदवळे हे आमच्याकडे ओपन मधून पुरुष मधून आहेत, इथं परदेशी ताई आहेत, इथं लगस्ताई आहेत आणि मी स्वतः आबा बागुल. हे आम्ही या प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास या दृष्टीकोनातून कामाला लागलो. आता पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत, पण मला या भागामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज काढायचंय. मी शिंदे साहेबांशी बोललोय आणि आम्ही इथे इंजिनिअरिंग कॉलेज पहिलं काळाची गरज आहे. कारण शिक्षणाचं माहेरघर म्हणतोय आपण, पण इथं शिक्षण कुठेही मोफत नाहीये, विकत शिक्षण आहे. तर ते पहिलं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून ज्याला पाहिजे त्याला शिका आणि मोफत शिका ही शिंदे साहेबांची स्लोगन असणार आहे. आम्हाला ट्रॅफिक पासून लोकांना सुरक्षित घरी पोहोचवायचं. बाकी अनेक प्रश्न आहे की आता ड्रग्ज म्हणून या शहराचं नाव कुठेतरी उदयाला येत आहे, ते थांबवायचंय. कारण पुणे शहराची ओळख वेगळी आहे, त्याची उंची वेगळी आहे. तर पुणे शहराचं नाव ड्रग्ज माफिया म्हणून कधी झालं नाही पाहिजे, यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तरुणांना, महिलांना रोजगार, स्वयंरोजगार उद्योग भवन आम्ही बांधणार आहोत की हे बाहेरचे येतात आणि डी मार्क करतात, तर उद्योग भवन महिलांसाठी करायचे. अशा अनेक योजना आमच्या डोक्यामध्ये आहेत की त्या नक्की आम्ही करणार आहोत. आज प्रसूतीगृह नाही आहेत महापालिकेची, ते माझ्या महिलांसाठी, आम्ही मातांसाठी आम्हाला करायचंय आणि ती योजना आम्ही राज्य सरकारकडे, एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत. सुरुवातीपासून तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतात आणि तुमची लढत ही भाजपासोबत होती. आता युती तुटल्यामुळे याचा कुठतरी प्रतिसाद आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता काम करता येईल याच्याकडे, युती तुटल्यामुळे कसं बघतो तुम्ही? मी आतापर्यंत भाजपाबरोबर अनेक इलेक्शन लढलेलोच आहोत. आता ही फक्त मैत्रीपूर्ण इलेक्शन आहे. कारण युती का झाली नाही नेते सांगतील, परंतु ही इलेक्शन मैत्रीपूर्वक आहेत. राज्यात, केंद्रात सत्तेत आहेत हे लोक, परंतु आता आम्ही स्वतंत्र लढतो आहोत आणि या प्रभागात आम्हाला सगळे नागरिक आम्हाला निवडून देतील. आमचं जे चिन्ह आहे ते धनुष्यबाण आहे. ते धनुष्यबाण आता आम्ही उचललेलं आहे शिंदे साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि ते धनुष्यबाण सगळीकडे भगवामय करेल. आमचा प्रभाग भगवामय, पुणे भगवामय, महाराष्ट्र भगवामय. धनुष्यबाणाशिवाय पुण्याचा महापौर ठरणार नाही एवढी खात्री तुम्हाला देतो. सगळे जनतेचाच गुलाल असणारे हा एकनाथ साहेबांचा, शिंदेचा गुलाल असेल. आमच्याकडे जेवढ्या सीट दिल्यात तेवढे गुलाल शिंदे साहेबांचा उधळणार आहोत. प्रभागाचा निकाल आजच लागलाय. प्रभागाच्या निकालाला काही नाही. प्रभाग हा आमचा प्रभाग हा निवडून येणार आहे. त्यात कुठेही आम्हाला नाही दिसत. तुम्ही पहा ना सगळीकडं की तुम्हाला दिसेल की उमेदवारांची त्यांच्याकडे कमतरता आहे, त्यांच्याकडे उमेदवार नाहीयेत. पळापळ चालली, आक्रोश चाललाय, चांगल्या लोकांना घरी बसवलंय आणि नाही त्याला उमेदवारी दिली. या वादात मी पडत नाही. आमचा प्रभाग सक्षम आहे आणि त्या प्रभागाला सगळेजण जनता निवडून देतील. त्यांना पूर्ण विश्वास आहे. आबा बागुल एक काम करणार आहे आणि त्याचं नेतृत्व जे आबांनी घेतलंय ते शिंदे साहेब, सगळ्या बहिणींचे लाडके शिंदे साहेब आहेत आणि एक काम करणाऱ्या व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारले.
म्हणून लोक आम्हाला भरघोस मताने निवडून देतात. हेमंत भाऊ पण इच्छुक होते, काय झालं शंभर दिवसांनी काय नाही काही नाही, ते म्हणले आता फक्त आबा बागुल आणि शिंदे साहेब. तो म्हणतो मला अनेक संधी मिळणार आहे, पण आम्हाला या प्रभागाला अजून चांगलं करण्यासाठी हेमंत साहेब आमच्या बरोबर आहेत, सगळी जनता आमच्या बरोबर आहे. तुम्ही आजच बघा, लोक घराघरात आमचं स्वागत करतात. ते बघतात कधी 15 तारीख येतील, कधी धनुष्याचं बटन दाबतात, अशी लोकांची उत्सुकता आहे. तसब्यात आपण बघितलं तर रवींद्र दंगेकर असतील, आता पर्वतीमध्ये तुमच्या रूपाने या ठिकाणी भक्कम पाठिंबा शिवसेना मिळतोय. तिकडे हडपसरमध्ये नाना वाणगी जातील, एक पिल्लर प्रत्येक विधानसभामध्ये आता ठेवत आहे. काय वाटतंय पुढचं जे वातावरण आता येणार आहे आमदारकीचं? हेच तर शिंदे साहेबांचं स्वप्न आहे की त्यांना वाटतं की खऱ्या अर्थानं शहरांचा विकास झाला पाहिजे, खेडोपाडी विकास झाला पाहिजे, आणि पुण्याकडे दुर्लक्ष झाले, कित्येक वर्ष दुर्लक्ष झाले. एकेकाळ कलमाडी साहेब होते तेव्हा या शहराकडे लक्ष होतं, त्याच्यानंतर कुठल्याही नेत्यांनी आपण या पुणे शहराकडे लक्ष दिलं नाही. असंख्य आपण मोठं बहुमत दिलं त्यांना, परंतु त्या पुणे शहराकडे काही नाही. ते फक्त केंद्राच्या योजना सांगतात, केंद्राच्या योजना सांगून ते फक्त मोठमोठ्या नेत्यांची नावं घेतात, परंतु प्रत्यक्षात काम नाही आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आपल्याला काम करायचंय, टीका करण्यापेक्षा साहेब म्हणतात काम करा, आणि ते काम करणारं आमचं नेतृत्व आहे आम्हाला, आणि हे पॅनल आमचं सगळं काम करणार आहे. ही पॅनल तुम्हाला कुठेही गप बसणार नाही, आणि त्याला जनता आणि आबा बसून देणार नाही. त्यांनी हे काम करावं लागणार आहे. प्रत्येक घराघरामध्ये हा भगवा फडकला पाहिजे, आणि तो विकासाचा फडकला पाहिजे, चांगल्या स्त्री शक्तीचा फडकला पाहिजे, लाडक्या बहिणीचा फडकला पाहिजे, विकासाचा फडकला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण शिवसैनिक असो असं मला वाटतंय. चारही साईडला नाही, सगळीकडे तुम्हाला भगवाच दिसेल. पुढच्या इलेक्शन मध्ये पुण्यात तुम्हाला सगळीकडे शिवसेनेचा आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक, तर हा महापौरच पुढच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचा महापौर असेल. पर्वतीचा आमदार धनुष्यबाण. आता आपण बघूया धनुष्यबाण, आता आपण बळकट करूया. पुढची अजून वर्ष भरपूर आहेत, पण आता आपण महापालिकेचा प्रभाग 36 बहुमताने विजय करूया. तुमची साथ आहे तर काही कमी नाही, जनतेची साथ आम्हाला आहे. आम्हाला करायचंय, आणि आम्ही जे बोलतो नुसतं नाही, आम्ही करतो. तुम्ही पाहिलं असेल 30 वर्षात मी काय काय केलंय. या भागाचा विकास तुम्हाला कुठल्याही महापालिकेत पाहायला मिळणार नाही, असा विकास केलाय. 7वी टर्म आहे, जनता मला परत निवडून देणार ही मला खात्री आहे, आणि या भागाचा विकास करण्याची संधी देणार, पुण्याचा विकास करण्याची संधी देणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.